450 वृक्षांच्या फांद्या पडलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या। आज त्याही पेक्षा तीव्र गतीचा वारा हा त्या ठिकाणी वाहण्याची संभावना आहे। मुळामध्ये 8 तारखेपर्यंत सातत्याने आपल्याला हे सगळे अलर्ट्स आहेत। गेल्या 3 दिवसांपासून महाराष्ट्राला पावसानं हैराण करून सोडलाय। मुंबई पुणे वाहतूक बंद झाली, तर तिकडे मुंबई गोवा महामार्गही बंद झालाय। त्यातच आता धडकी भरवणारी एक बातमी समोर आली आहे। ती बातमी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितली आहे। फडणवीस नेमकं काय म्हणालेत पाहूयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहतात LS मराठी। महाराष्ट्रात मान्सूनच्या पावसानं अत्यंत रौद्र रूप धारण केलंय। संपूर्ण राज्यात चिंतेचे ढग गडद झालेत। भारतीय हवामान विभागानं वर्तवलेल्या अत्यंत गंभीर अंदाजानुसार नाशिक आणि त्र्यंबकेश्वर या 2 महत्त्वाच्या क्षेत्रांच्या दरम्यानच्या भागात उद्या अत्यंत तीव्र स्वरूपाची ढगफुटी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः विधानसभेत आणि प्रसार माध्यमांशी बोलताना राज्यातील जनतेला गंभीर इशारा दिलाय। हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार या संभाव्य ढगफुटीमुळे नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या डोंगराळ व सखल भागांमध्ये एकाच दिवसात तब्बल 300 मिलीमीटर किंवा त्याहून अधिक विक्रमी पाऊस कोसळण्याची शक्यता आहे। हा इशारा केवळ एका क्षेत्रापुरता मर्यादित नसून त्याचा थेट परिणाम नाशिक शहर, नाशिक ग्रामीण भाग आणि आजूबाजूच्या संपूर्ण जिल्ह्यांवर होणार आहे। यामुळे संपूर्ण शासकीय यंत्रणा आता हाय अलर्ट मोडवर आली असून नागरिकांमध्येही सुरक्षिततेच्या दृष्टीने मोठी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे। कालही दिवसभर जवळपास 40 ते 50 किलोमीटर प्रति तास अशा पद्धतीचा वारा व्हायला आणि त्यामुळे साधारणपणे 4 महिन्यात या जे काही आपल्याकडे वृक्ष पडतात त्याच्या अर्धे केवळ काल एका दिवसात 350 जवळपास वृक्ष एका दिवसात पडलेले आपल्याला पाहायला मिळाले। 450 वृक्षांच्या फांद्या पडलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या। आज त्याही पेक्षा तीव्र गतीचा वारा हा त्या ठिकाणी वाहण्याची संभावना आहे। तो दुपारनंतर रात्रीपर्यंत वाहणार आहे आणि म्हणून सगळ्यांना आपण अलर्ट दिलेला आहे। विशेषतः ज्या ठिकाणी धरण कोसळू शकते असे एरियाज आपण वॅकेट केलेले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अचानक इतका मोठा इशारा देण्यामागे अत्यंत ठोस कारण आहेत। हवामान विभागाने दिलेल्या अहवालानुसार अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या अभूतपूर्व हवामान बदलांमुळे महाराष्ट्राच्या वरच्या भागात आणि विशेषतः उत्तर महाराष्ट्रात एक अत्यंत तीव्र स्वरूपाचा कमी दाबाचा पट्टा तयार होतोय। हा कमी दाबाचा पट्टा इतका शक्तिशाली आहे की त्यामुळे एकाच ठिकाणी अत्यंत कमी वेळेत प्रचंड प्रमाणात बाष्प जमा होऊन ढगफुटीसारखी अत्यंत घातक स्थिती उद्भवू शकते। मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय की एक अत्यंत मोठी आणि अनपेक्षित नैसर्गिक घटना घडू शकते, ज्याचा सामना करण्यासाठी प्रशासनानं आधीच पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे। नाशिक जिल्हा प्रशासनानं या संभाव्य संकटाचा सामना करण्यासाठी सखल भागात राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची तयारी पूर्ण केली आहे। कारण 300 मिलीमीटर पावसाचा वेग आणि तीव्रता झेलणं कोणत्याही शहरासाठी किंवा ग्रामीण भागासाठी अत्यंत आव्हानात्मक ठरू शकतं। मुळामध्ये 8 तारखेपर्यंत सातत्याने आपल्याला हे सगळे अलर्ट्स आहेत। आता विशेषतः आपण जर बघितलं तर गेल्या 4-5 दिवसांमध्ये पालघर जिल्हा हा अतिशय वर्स्ट अफेक्टेड अशा प्रकारचा जिल्हा आहे। वसई विरारचा भाग असेल, पालघर शहराचा भाग असेल, याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाणी जंपण्याच्या घटना या ठिकाणी झालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्या ठिकाणचे रस्ते बंद आहेत। विशेषतः रेल्वे ज्या आहेत, या रेल्वे आपल्याला ज्या गुजरातमध्ये येणाऱ्या रेल्वे आहेत त्या आधीच मध्ये रस्त्यात थांबलेल्या आहेत। तिथल्या लोकांना रेल्वेतनं काढून रोडच्या माध्यमातून आणण्याचा प्रयत्न चाललेला आहे। जो अहमदाबाद मुंबई नवीन त्या ठिकाणी हायवे आहे त्या ठिकाणी काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात काम चालू असल्यामुळे पाणी साठलेलं आपल्याला पाहायला मिळतंय आणि तिथे रस्ता बंद झालेला आहे। तोही रस्ता रिकामा करण्याचं काम हे चाललेलं आहे। पालघर जिल्ह्यामध्ये 4:30 वाजता त्या ठिकाणी पुन्हा भरती आहे। पाऊस आता थांबलाय पण पुन्हा तो पाऊस सुरू होणार आहे। त्यामुळे हा जो भरतीचा इव्हेंट आहे हा देखील आपल्याला अतिशय त्याच्यावर नजर ठेवावी लागेल, कारण त्यामुळे पुन्हा पाणी साठण्याच्या घटना या त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात होताना दिसू शकतील। मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या या मोठ्या इशाऱ्यामध्ये केवळ नाशिकचा समावेश नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील पावसाच्या एकूण भीषण परिस्थितीचा आढावा घेण्यात आलाय। हवामान विभागानं 8 जुलैपर्यंत संपूर्ण राज्यासाठी विविध प्रकारचे रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केलेत। गेल्या 4 ते 5 दिवसात पालघर जिल्ह्याला पावसाचा अत्यंत मोठा फटका बसलाय, जिथं अनेक सखल भाग पूर्णपणे पाण्याखाली गेलेत आणि गुजरातवरून मुंबईकडे येणाऱ्या रेल्वे गाड्यांची वाहतूकही विस्कळीत झाली आहे।
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर सध्या सुरू असलेल्या कामांमुळे अनेक ठिकाणी पाणी साचण्याच्या गंभीर समस्या निर्माण झाल्यात. मुंबई शहराचा विचार केला तर तिथं केवळ 4 दिवसातच चक्क महिन्याभराच्या सरासरी इतका पाऊस कोसळलाय, ज्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून मोठ्या प्रमाणावर मालमत्तेची हानी झाली आहे. मुंबईमध्ये वेगवान वाऱ्यांमुळे केवळ काही दिवसातच 350हून अधिक मोठी झाडं उन्मळून पडली आहेत, जी संख्या सामान्यतः संपूर्ण मान्सूनच्या 4 महिन्यात पडणाऱ्या झाडांच्या निम्मी आहे. मानखुर्द भागात एका झोपडीवर झाड कोसळून 6 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटनाही घडली आहे, ज्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जनतेला अत्यंत सतर्क राहण्याची विनंती केली आहे. भौगोलिक आणि वाहतुकीच्या दृष्टीने विचार केला तर राज्यातील प्रमुख महामार्गांची स्थितीही अत्यंत चिंताजनक बनली आहे. मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटात मोठा डोंगर कोसळल्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून प्रशासनाकडून युद्धपातळीवर ढिगारा उपसण्याचं काम केलं जात आहे. या महामार्गावर तब्बल 8 वेगवेगळ्या ठिकाणी अनपेक्षितपणे दरडी कोसळल्या. तसेच मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर देखील जवळपास 100 टन वजनाचा दरडीचा ढिगारा खाली आलाय, जिथं यापूर्वी कधीही दरड कोसळण्याची घटना घडली नव्हती. या सर्व घटना हेच दर्शवतात की यावेळचा मान्सून अत्यंत अनपेक्षित आणि धोकादायक वळणावर आहे. सावित्री नदीसह राज्यातील इतर 4 प्रमुख नद्यांनी आपली धोक्याची पातळी ओलांडली असून पूरस्थिती निर्माण झाली आहे. जरी सध्या प्रशासनानं धरणं आणि नद्यांचं पाणी काही प्रमाणात नियंत्रित केलं असलं तरी नाशिकमध्ये होणारी संभाव्य ढगफुटी गोदावरी नदीच्या पातळीत अचानक प्रचंड वाढ करू शकते, ज्यामुळे नाशिक शहरात पूर येण्याचा धोका कैक पटीनं वाढलाय. या सर्व गंभीर परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासन पूर्ण ताकदीनं मैदानात उतरलंय. एनडीआरएफ आणि एसडीआरएफ यांच्या तुकड्यांना मुंबई, पालघर, रायगड आणि नाशिक या अत्यंत संवेदनशील जिल्ह्यांमध्ये आधीच तैनात करण्यात आलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय की राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्ष सर्व परिस्थितीवर 24 तास बारीक लक्ष ठेवणे आणि सर्व जिल्हाधिकाऱ्यांना स्थानिक पातळीवर तात्काळ निर्णय घेण्याचे संपूर्ण अधिकार देण्यात आले. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनानं एक अत्यंत महत्त्वाचं पाऊल उचललं असून दर 3 तासांनी नागरिकांच्या मोबाईलवर हवामान बदलांचे आणि सुरक्षिततेचे थेट SMS पाठवले जात आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये शाळा आणि महाविद्यालयांना खबरदारीचा उपाय म्हणून सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या. मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना अत्यंत कडक शब्दात आवाहन केलंय की जोपर्यंत तातडीचे किंवा अत्यावश्यक काम नसेल तोपर्यंत कोणीही घराबाहेर पडू नये. विशेषतः तरुण वर्ग आणि पर्यटकांनी या काळात डोंगर रांगा, धबधबे, नद्या आणि घाटांच्या परिसरात जाण्याचा मोह पूर्णपणे टाळावा, कारण अनपेक्षित लँडस्लाइड किंवा अचानक येणाऱ्या पुरामुळे जीवितहानी होण्याचा धोका अत्यंत जास्त आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या भागात राहणाऱ्या नागरिकांनी प्रशासनाकडून मिळणाऱ्या प्रत्येक सूचनेचं काटेकोर पालन करावं आणि कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीच्या आधारे स्वतःचं आणि आपल्या कुटुंबाचं रक्षण करावं, असं आवाहन सरकारनं केलंय. पुढील 48 तास संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत परीक्षेचे आणि आव्हानात्मक असणार आहेत, ज्यामुळे तुम्ही सुद्धा तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची काळजी घ्या. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.